चला वाटत आहे ना याला खायला टाकी नाही एकदा खा मस्त बकरा भेटलो आपल्याला तर या 2 आणि या 2 4 लगेच 8 होतील अशा बऱ्याच शाळा होतील ना आता बायकोला सांगत राहील मस्त माझी दास कापायचा आहो मी आले आली का हो बघा ना किती भारी झालं आता बाय. आपल्याकडे बकराच बकरे आता मी काय आता इकडे हा. आता याला मी खायला टाकले आता हा. आता थोडं आणि काय करायचं रानात जायचं आपल्या मस्त घास कापून आणायचा घास टाकायचा हा बकऱ्याला त्यांना कापून म्हणजे बकऱ्यांना कापू घास का हा 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 चालेल ना मग झाड पाल्याचा पण असं शोभाबरीचा पाला आणायचा काही बोराटीचा पाला आणायचा बरं ते लय खाते बरं का बरं जेव्हा आता या 2 मोठ्याले या 2 घेतले एका आपण हो मग आता 4 झाल्या हा 4 च्या 8 होतील 8 च्या 16 होतील 16 च्या 32 किती पैसा होईल आता आपल्याला हे सगळं तुला करताना बरं का सगळे डागडागिरी तुला करायचे खरं हा पण हे बघ तुला एक सांगतो हा. पण तू मला जीव लावी जाय आता खाय प्यायला व्यवस्थित घाली जाय दूध कोणाला पाणी तुम्हाला का त्यांना मला पण अहो हे काय कमी झालं का नाही ना तुमचं? आता जाम झाली तब्येत गमावाली बरं चालेल आता तुला करताना एवढं करून राहिले ना आता तू सांग बरं खरंच थँक्यू खरंच नाही थँक्यू शेळ्या मला आवडत नव्हत्या पण तू म्हणा बकऱ्या घ्या म्हटलं बरं चला शेतीला जोडदार दा. तुमचा माझ्यावर जीव आहे ना हा. ह्या गोष्टी हा केल्या पण मग तू अनेक माव जीव मग म्हणून मग खाऊ घाली जाय ना मला बरं चालेल हा? आज काय बनवू आज बरं तुला आवडतं काय असं होतं बरं चालेल आज मी मस्त तुमच्यासाठी मस्त तिखट मसाल्याचं वांग करते बरं मग मी आता घरात आवरू का घरात यावर आणि हा. शाळा बकरा द्या ठेव लांडग्याचं वाघा बिबट्या येतो बरं का अहो पण आपल्या लालाला सोडलं का तिकडं हा ते सोड मोका करून देईल तो गेला इंडायला हा ते लालाला सोडा हा. आणि त्या बकऱ्यांकडे बघा मी पहिले स्वयंपाक करते आणि ह्यांना काहीतरी आणते हा? त्याने थोडं आणि पाणी पाजा बरं बरं चालेल तेवढं लक्ष द्या मी तुम्ही गावात चाललोय मग इकडे कोण लक्ष देईल आता तू घराजवळच आहे ना आता इकडं कोण खातं लगेच बरं चालेल हा? मग मी घरात आवरते दरवाजा उघडा ठेवते हा. तुम्ही जाऊन या गावात हा? चालेल येऊ का मग हा ये हे काय बाई काटे कुठे टाकली ह्या माणसानी चांगला आज बी घरी सापडा करता बाबा नाना अहो ताई तुम्ही का? काय करू राहिली तू मी स्वयंपाक करत होते ना स्वयंपाक का ते पैसे घ्यायचे होते ना आता बरं पाणी तर प्या ना नाही पाणी नको मला वावरा जायचंय बायांकडे लक्ष द्यायचे मला पैसे लागत होते ना हा मग हा आता देत असेल तर म्हंटल घरी असतील तर लगेच घेऊन टाकी नाही ते बाजारात गेले ते बाजारातून येतील तोपर्यंत चहा तरी घ्या ना ताई चहा नको काही नको मला काम आहे सकाळचे मला पैसे लागत होते आता म्हणून मग मी आले मला माणसं येणार आहे माणसांना पैसे द्यायचे आज. अहो देते ना पैसे पण थोडा चहा पाणी घेतला असता ना आता नको चहाचं नाही काही पण ती मला म्हणे मी 2 दिवसात देतो मग आता मला वाटलं 2 दिवस झाले फोनही नाही आला काहीच आला नाही अहो ते सोय करायला गेले पैशाची पण सोय करायला गेले बाजारात गेले थोडं सामान आणायला. बकऱ्या किती मस्त आहे पाहिल्या ना अशा बकऱ्या कोणाकडे तरी होत्या का बरं मग आता मला गरज होती म्हणून मी इकल्या ना त्या नाही तर काला इकल्या असत्या तुमच्यामुळे झाले बाई आमच्या बकऱ्या आता कसं मला पुढे अडचण होती आणि माझ्या नाव आहे दुसऱ्या पण मग म्हटलं नको एवढ्या मला 2-4 देऊन टाका मला लय अर्जंट काम आलं होतं ना त्यासाठी पैसे लागत होते बरं तुम्ही मध्ये आले असते ना चहा घेतला पण मग आता ती कवा येते ते आता बाजारात गेले किती वेळ लागल ते नाही माहिती ना मला बरं ना मग ते आले का मला एक फोन करायला बरं बरं चालेल बरं का आणि त्यांना सांगतात काही करून आज ना संध्याकाळपर्यंत मला पैसे द्या. बरं सांगते मी संध्याकाळ आजपर्यंत म्हणजे मला लागणार म्हणजे लागणारच आहे बरं का नाही तर मग मला बकऱ्या घेऊन जायला बरं बरं मी सांग कसं मग मी दुसऱ्याला दिले तर मला पैसे मोकळे होती काय मी त्या भरोशावर दिल्या ना 2 दिवस मला पैशाची लई गरज आहे आज संध्याकाळपर्यंत त्यांना मला पैसे लागतात म्हणजे लागत बरं का बरं बरं चालेल सांगते तेवढं निरोप पटकन सांग. आले असतं चहा घेतला असतं ना छान, जरा हो मला बाय आले का मला बरं चालेल बाई बाई आता पैसे कुठून आणून पैसे कुठून भरू हा माणूस गेला बाजारात आणि आता या बाईचे पैसे कुठून देऊ बकरी विकावा तर आपला लॉस होईल कुठून प्रॉफिट करावा आवडते आता हे आले ना मग बोलते काय करावं आज आहे ना त्याला ते बायकोला काय करावं काय नाही सारखं पिटलं 15 दिवस झाले आज असं वाटतं मटण खावा मटण खायला पैसे नाही दारू पिऊन मटण खावं वाटतंय डोकंच काय सुसूनच नाही राहिलं बा आणि आज तर काही केला आज रविवारी आज आहे ना आज खाल्याशिवाय तर राहायचंच नाही हो बापूरावनं शेळ्या आणल्या बकरा सुद्धा आहे
एखादा बकरू उठतो, एखादा पाटण जोडदार पाहतो, जे कोण दारू पितो त्याला निमा बोकडे देतो आणि मी निमा घरी आणतो. बायकोला सांगून उधार मटण आणलं मी तिच्या कुणी सातशे काढून घेतो, दारूवाल्याला पावशे एक देतो, त्याचे कोणी एक क्वार्टर भेटेल. डोक्यात लागे आज तसं नाही, तोंडाला चवत राहिली. आय, 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 आय. गावात जातो आता. काय चालू अरे बकरू ते ना खानदानी शिळीचं बकरू घेतलं, खानदानी एकदम. अच्छा पाळायला घेतलं का? हा पाळा अरे बरं का एकच बकरू घेतलं फक्त. बोकड आहे बोकड. बोकड आहे का? त्याला पाळून काय करणार? तुला खरं सांग का 15 दिवस बेसन खातो. हा का? आज आहे ना, आज करतो कार्यक्रम. हा का? विकत आणला 5,000 तो खा करतो 5,000 तो डायरेक्ट. चायला मानलं कडे म्हणजे जोडीदाराची आठवण काढणार आता आज तू, हा? तुला तंगडे द्या ना, तंगडे मोठी देतो, हा. फक्त आपलं कोटरान द्यायचं. हा, क्वार्टर घेऊन येतो ना मी. इडू खाली तंगडी भेटते तुला. हा का? इकडून खाली वरती तू खाणार बाकी एवढं एखादं खाणार. आणि 8 दिवस संपूटा 8 दिवस फ्रीज मध्ये घाल, खराब होऊन जाईल ते. फ्रीज मध्ये घाल. मग मला व्यवस्थित मला आज फक्त आजचे दिवस पोटभर खाऊ घाल. तू बाकीचे 8 दिवस खायला लागणार सर. हा का? पण मग छान करतो ना. फक्त बाय आमच्या घरी कोणाला सांगायचं नाही. का बरं? त्यात काय एवढं काय चोरून लपून मी थोडीच म्हणे ना हा बोकडा आम्ही दोघांनी घातला. हा सांगायचं का? हा दोघांनी लय भारी काम होईल मग तर. मग लय भारी काम होईल. डायरेक्ट खंबा हा? खंबा डायरेक्ट एवढा आणतो 2 आणतो मी डायरेक्ट. हा दोघांना दोघांना 2 लागतील ना. मला कसं माहिती एकान काहीच होत नाही. खपन दोघांना. हा, मग नाही एवढं तर नाही, मी थोडंसं एवढं खाईल एवढं. बाकी आता तू 8 दिवस आपलं तू चालत तुला चालत. वस्तू कशी पाहिजे ना खाली. अरे बाप लय भारी रे. एकच नंबर आहे. ते किती किलो पाहू ना. वजन भरपूर आहे बरं का. 5,000 घातला माग पडला का? नाही बरोबर आहे बरोबर 5,000चे मान बरोबर आहे. बरोबर आहे. मग मी एवढं बारीक कुठे भेटत हा ना. भारी भारी घाबरू राहिले मध्ये. त्याला ते मोर तर दिसून राहिले ना. हा क्वार्टर दिसून राहिले त्याला. क्वार्टर मार काय काय त्यापेक्षा मला तर लयच वेगळं काय काय दिसून राहिलं. माझं म्हणजे मन नव्हतं पण आज त्याला तोंडाला पाणी सुटलं. काय दिसतं काय आलं ते पिठाला तोंड फार पिचड हा पडलं. ना. माझ्या तोंडाला पाणी आलं. असं वाटतं का असं कुदाव काय. नाही जाऊ दे घरी जाऊन ना व्यवस्थित हे कर. हे काय कुठं नाही याचा फुगायचं घरी कार्यक्रम कुठं. हा का? जमले मला. जमत मी गावाकडे चाललो होतो म्हणजे राजकारणाचं वारं फिरायला ना. एक काम कर चुडून आणतो 2 काटा काढून. हा का? आणि तू एखादी म्हणलं कोणी हा. बोकड सरपंचाचा आहे. हा 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 सरपंच नाव सांग. आमच्या वाड्याला दिलं मला. हा वाड्याला मग काय वाड्याला दिलं मला. येतो मी थोड्या वेळ येतो लगेच. हा टेन्शन नको घेऊ. हा दे खाली. जाईल ते हा. गावायचं नाही जास्त. लवकर हा? राहिलं मग मानलं बा तुला तू म्हणजे एवढं दिलदार माणूस असेल बाका खायचं नाही बरं का. मी आता पण पाणी पित नाही. मिठाच बोकडा म्हणजे चाल येतो मग. अरे कुठं तुटं तुर खायचं आज. अरे लय हाल नाही पाहिजे. चल. शेळ्या काय गागात आहे तिनं का चारा टाकला नाही काय काय चारा टाकायचा का काही यायला घरात गेली काय घरातच बसत नाही. ओके एक बकर कुठे गेला सवे ए सवे काय हो? अगं एक बकर कुठे काय
अगं लहान आहे बकरू कुठे ये हा? ते अरे काय तू घरातच होती का हा? खरंच नाहीये. तुला जात्या वेळेस काय म्हणलं तुला बकरा लक्ष राहू दे म्हणून इकडे बिबटे लाडगे बाई मग बकरू कोणी नेलं आपलं? आता काय करावं तुला ना तुला लय आवड होती ना घ्यायची इको तिकून आणले ते तुला व्यवस्थित सांभाळता नाही आले ए बाबू अजून त्याचे पैसे द्यायचे अहो ती बाई आत्ताच येऊन गेली. कधी तुम्ही बाजारात गेले होते तेव्हा. हा काय मग झालं पैसे मागत होती ती. आता पुढं पाहायचं आता सांग माझं पैसे कुठून द्यावा बकरू कुठे गेलं? आता ते बाई पैसे सोडील का आपल्याला सोडील का सांग तेव्हा आता काय करायचं? आता काय करायचं आपल्या तोंड आपण जोडून घ्यायचे आता आईला तू ना जिला नाही तिला मला तू खड्यात घालतीस गाड्या अहो मला काय माहिती होतं बकरू कुठे गेलं? मला आवडच नव्हती या बकऱ्याची बारीकले बकरे घेऊन सांभाळायची हा चाल पाहायला चाल या ग त्या आपण कुठं जावा? चाल इकडे तिकडे पाहू चाल या ग त्या पाय दिसतंय का तिकडं? नाही बाई झाडा अहो वाघाने नेलं तर नाही. आता काय करणार एवढं लाभ झाला नाही शाळेला सोडून चला आता इकडे पाहू अहो तिकडे पण नाही घेऊन जायला चाल इकडे पाहिजे. पाहू चाल काल कुठं गेला असेल आता ये बकरू हा? कुठं शोधा? काय धावपळ झाली वहिनी का हो? अरे काय झालं सामा हा आता 4 दिवस झाले रे बकरं घेतले बारीकले हा का आणि एक बकरूच गेलं रे बाबाला बकरू गेला कसा होता रंग मी काळा रंगाचं आहे ना काळ्या रंगाचा हा काजलवरी झालेले ते बकरू काळ आणि हा का अजून तिचे पैसे देईल नाही ना काळा बकरू काळ होता ना काळ शिरपत रावने घेतलं बघ 5,000ला बकरू कधी? आज पार्टी आहे त्याच्याकडून मला म्हणे तू खांबा घेऊन ये त्याला म्हणले एक काय 2 खांबे आणतो म्हणजे काळ होतं का आजच बघितलं काय? आता एवढ्यात भेटला होता अरे मला त्याला म्हणजे दुसऱ्याच घ्यायला असेल कोणाला हा हा एक मिनिट त्याची साईज केवढी होती? काय असं एवढं असेल वास एवढं 5-6 किलोचा होता का हा 5-7 किलोचा हा मग 5,000 घेतलं म्हणले होते मग एवढं बकरू होतं ना हा ना? हो त्याला अशा 2 लोळ्या होत्या हा करेक्ट मग लोळीवाला मग आपलंच बकरू आहे. आमचं बकरू आहे ते. नाही भाऊ तो म्हणे 5,000 रुपये दिले म्हणे असं 15 दिवसापासून असं खाऊ झाली म्हणे तोंडाला पिटलं भाकर खाऊ काटाळा आला मग त्याला म्हणलं ठीक आहे काय नाही मग तो म्हणे जर कोणी विचारलं सांगायचं आपण पार्टनर मध्ये घेतलं मला सांगा तुम्हाला काय पाटणं बाई सांगितलं की हा? तू घरचे पार्टनर घरचे बॉबला जाण हा त्याच्यावर एकट्याला काल घेतलं मला म्हणे तू खांबे आण त्याला म्हणलं 2 खांबे आणू ना आज संध्याकाळी ना बसणार आहे आम्ही अहो दुनियाचा पिदळा माणूस आहे ना पैसा ना अडका भिक्कर चोटे तो. नाही पण मग तू मला बोलला 5,000 आणलं म्हणे अहो भाऊजी तुम्हाला काय सांगू त्याला संध्याकाळचं खायला बांध्या होतात. नाही ते आहे म्हणा नाही पण ते कसं आहे माहिती नाही रे आहे बाई आता शेतात चोऱ्या करायला लागला काय का? एवढं नाही माहिती बघ म्हणलं नाही मला चोरून आणलं म्हणून मग मला हा. अहो, काय भाऊजी, बनायचं? हा. त्याच्या बायकोनी कालच रात्री बाजरीचं पीठ माझ्याकडनं 2 किलो नेलं. हा का हो सांगा ना. यायला मग 5,000चं कुठून येणं बकरू आणलं त्याच्यामुळेच म्हणतो घरी सांगू नको म्हणे हा मग बरोबर आहे मग बकरू मावालाच नेलं त्यानं हा आणि तो घरी पण येणार नाही तू म्हणे सापरातच करू म्हणे वावरामध्ये आपलं तुला माहिती आहे ना आपलंच आहे. हा हा मग जाऊन त्याच्या आपण चला चला सापरापर्यंत नाही नसेल गेला अजून तो रस्त्यातच असेल त्याला एक करा फोन करून बोल तू इकडं हा नाही रे बुवा, मला कुठं नाही, त्याला पैसे बरं करावं भाऊजी, करावं. बकरू तिला बाद मारा हा हा आहे बरं इकडे बरं फोनच उचलणार नाही आज आहे ना जाम खुश आहे हा का हा जाम खुश आहे अहो आम्ही आमच्याकडनं डबल मटन खाऊ घालू तुम्ही फोन तर करा. नाही फोन करायला घेणार नाही तू आहे तर मी घरी. करून पाहतो पण आमचं नाव नका सांगू. हा बाबराव तुम्ही आमचं नाव काय नका करू? सांगू बरं का भाऊजी. बरं. ते येणार नाही इकडे करू म्हणा नाही तर हा हॅलो हॅलो हा बरं काय झालं का कटिंग बिटिंग झाली का हा नेम मी खाऊन नाही घेतलं. हो, काय बात करतो एवढं फास्ट अरे मग मला येऊ सर तर वाट पाहिजे ना तुला ठोले मुटके पायाटी ए अरे शिरपतराव पार हे केलं गाड्या अरे मी 2 क्वार्टर आणणार होतो माहिती का क्वार्टर ताटावर आहे तुला वाटेल ती साईडला ठेवली. हा का हा बरं बरं आलो काय मी म्हणे? आणतो बकरू गेलं तुमचं आलं हा? गेलं बकरू गेलं आता त्यानं अर्ध खाऊ नाही घेतलं बाबू, बाबू अर्ध खाऊ नाही घेतलं मला म्हण तुला काय देतं काय म्हणे मुंडक्याने पाय ठेवले आपण काय बरं राहिले हा अरे बाबा एको तिको बायकोच्या डागीने गाय ठेवून बकरं घ्यायचे म्हटलं आम्ही माहिती का आलं, मला अजून त्या नव्हतं माहिती त्या काजल वैरी अजून पैसे द्यायला बकराचे बा. हा का हा लय स्वप्न बघितले होते हो आम्ही लय स्वप्न बरं मी बघितले काय होते. होते सभा हा.
चाल बरं त्याच्याकडे आता नाही, चला मग चाल पो हा मी चाललो होतो आता म्हणलं गावात जाऊन क्वार्टर बिटर आणतो नाही नाही, आता त्याला चाट मी पैसे मारली पण तू म्हणते इतकं काय घ्यायचो आता ना त्याचे मी 5 ते 10,000 काढतो आता. माझ्यापासून असं चाललं होतं पण मी पाहिलं ते आता दिसतं ना ते काही हा, लहान वस्तू आहे का? अहो भिकार चोट माणूस आहे त्याची बायको बाजरीचं तू पीठ तर नेते तर- हाणशील का त्याला हा? चला चला तर चला. हाणशील का त्याला मग मारील ना. हा, चाल मग चालेल, बरं झालं पापाचं भागीदार नाही झालो मी बरं झालं भाऊ याचं काय होय नाही ते बाबराव दादा घरी नाही हो. अहो काय ते बाबराव डोक्यात आहे का चालली होती इकडे वावराकडे असतील मग ते वावरात राहते ना म्हणून पाहिलं रिकामट मग काही ना काही माझ्या गळ्यात गंमत आली ना काय अहो ते शिरपतरावने ते त्यांचं बकरू चोरलं हा? ते मी सांगायला गेलो हा अहो सांगायला गेलो ते माझ्या गळ्यात तांगड्या आल्या म्हणजे? मला म्हणे तू चोरलं म्हणे शिरपतराव म्हणे ते कोणी चोर बकरू माझं होतं मला पैसे घ्यायचे त्यांच्याकडून अहो काय आता इतकं नाही तर मी बकरू घेऊन जाईल माझं बकरू घेऊन जाईल हा, मग मी काय सोडेल पैसे नाही दिले तर आता मी वा, एवढे का ते बकरे- बकरू ते बाबराव दिलं ते तुमचं होतं का मग मी दिले पैसे नाही द्यायला अजून. कापून खाल्लं ते शिरपतरावने कापून खाल्लं आता त्यांच्या बांधडीतून सुटून आलो मी मला नाही माहिती मी आता पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही ते काही असो बाबा तुमचं काय काय ते अहो का तुम्ही घेतले नाही हो मी कशाला घेऊ जायला रिकमटी बाला आली ती माझ्या गळ्यामध्ये माहिती का नाही मला नाही माहिती मी आता माझे पैसे काढल्याशिवाय जाणारच नाही मी हा? तुम्हाला माहिती पुढे ते पुढे इकडे मळ्यामध्ये त्या साईडला हा का हा. मी वावराकडे चालली आता कवाजी पाहिलं घरी गेली तर घरी कोणाचाच पत्ता नाही आयला म्हणजे तो चोरमोर झाला म्हणजे बकरू कोणाचं घेतलं कोणा खाल्लं कोणा मला काय करायचंय मला पैसे घ्यायचे मला मी ते म्हणे कोणाकडे direct घेईन? पोलीस केस करतो म्हणे म्हणलं बाबा मी काय चोऱ्या करणार वाटतो की एवढं बारीक कपडे घालतो मी मी कधी बी एक रुपया पोलीस चोरला केस नाही करील मग. कोण तुमच्यावर बी हो, करील. हो, माझ्यावर कशाला त्यांच्यावर करताय? बी माझं करील. काय बकरू संबंध? तुम्ही पाहिलंय ना हा बकरू कोणी घेतलं नाही मग मग मला नाही माहिती तुमचं यायला म्हणजे कोणाशी बोलावं का काय ते बोलायची मला चोरी नाही झाली माहिती आता. मी दोनापैकी कोणाकोण घेईल आणि नाही तिथे का हा तुमच्या माझा काही संबंध नाही वहिनी मग काय बोल राहील तुम्ही असं मला माझ्या बकरूचे पैसे पाहिजे बाई आयला जे येतं तेच त्याकडे टाकते अवघडच काम झालं पोलीस केसच करतो तो आता अरे पोलिसाला 1 किलो मटण पाठवले तू कोणाची कपडे माय पुढे केस कर म्हणजे दुसरं काय म्हणजे पोलिसाला 1 किलो मोठा पाठवलं का हा बाई, हो बाबूराव, पैसे द्या कोण टाक पैसे द्यायचे पैसे द्या मला काय दिलं वगैरे काय झालं तो मला पैसे सगळं दे कळालंय काय काय हा. तो पैसे द्यायचेच होते आज मला हा, मग वर हा नालाय कर बा बकरू नालायक हा. नाही मी याच्याकडून पैसे घेतो आता काय शिरप्या हा. तू काढ पैसे ए बाई तुम्हाला माझा पैसा काय समज येतो म्हणजे बकरू कोणी घेतलं बकरू मी घेतलं का तुमचं ओ मला काय माहित नाही तुमच्या दारात बकरू राहिलं तर पैसे तुम्ही देणार अहो आहे. ताई ऐका ना ताई आमच्याकडे नाहीये शिरपतरावने घेतलं बकरू देऊन टाका देऊन काय टाका झालं वगैरे काय झालं माहिती का हा. आता 4 दिवस तो दाराशी बांधलेलं असतं तर तेवढंच झालं फक्त माझ्या दाराशी येऊन बांधलं मग मग तो दारावर जर याला चोरून गेला असतं मग आता हा काय म्हणतो तो एवढं चोरलं काय मग आता मा एवढं चोरलं काय तो एवढं चोरलं काय पैसे मग आता याच्याकडूनच घ्यायला पाहिजे ना तो ते तुमचं काय बिचारा मला पैसे द्या तू नाही, अर्धे दे नाही. तू अर्धे दे बाईचे पैसे देऊन टाका मिटून पण टाका पैसे देऊन टाक यावर पैसे काढ तू देऊन टाक पैसे बाई तू आहे माझं पैसे समज. काढ हा, पैसे दर वा मोबाईल मोबाईल तू काय करू त्या काय मोबाईलला तुम्ही- काय वा, लावू? वा, मोबाईल नाही नवऱ्याचा हा? त्या पायाला लाव त्या मोबाईलला. अरे तुम्हाला पैसे नाही ते घेऊ नये म्हणला लोकांची वस्तू घेऊ नये नाट लावून माझ्याकडून कोणी घेतलं तुम्ही अहो बॅग घेतलं मान्य आहे ना मग पण आता येणार या बाडकावर चोरून आणि नेऊन कापून नाही बा पोटातही खाल्लं पोरला पोलीस केस करीत तो मध्ये पोलिसाला दिले 1 किलो या बा, मटण मला काय माहित नाही मी तुम्हाला बकरू द्यायला मी तुमच्याकडून पैसे घेईन तो बाबा जाणार तुम्ही ए, दे रे आणि- पैसे. ऐ, तुला चोरले ना बकरू बाई. तुला तुला काय बाई घेईन? तुझा माझा काही संबंध नाही मग तुला मला हात लावायचा अधिकार नाही बघू तुझ्या दारातून आणलं का मी बरं माझा अर्थ केले ना आणि ते हा, पैसे मग द्या. मालच्या वहिनीच मला द्यायचे नाही, तुम्ही तो. बोलायला द्या माझं खाऊन घेतलं मग त्याला काय करायचं ते तुमचं पाय अरे मग खाऊ घेतलं अहो, तोच पैसे खाल्लं द्या. ना शिरपतराव पैसे द्या याच्यात टेको 2-4 भिकार चोट सवे तसं द्या राव नाही याचा हान मार करायची नाही हा. हाती 4 पाना करू नका आता 4-5 हा खाऊन बसले ना माझं बकरू तुम्हाला शरम आहे का हा चोऱ्या करी त्या लोकांच्या दारांमध्ये कोणी चोरी केली तुम्ही चोरी केली नाही चोरी काय? मी नाही केली मग कोणी केली ते सामान बकरू चोरून मात तेव्हा. आलं दिलं बया मी काय म्हणते याला घ्या त्या साम्याला घ्या आता सव्यात होता इड होता तर सव्याला खायला नाही भेटलं सव्या होता मला काहीच संबंध नाही अहो, मला हा शिरप्यात नाही हा? गाव जाणे अहो, झाले समीर ना. भाऊजी पण याचं खोटं बोलले चोरी. असेल तुम्हाला त्या दिवशी त्या गणपतीचं कोंबडं चोरलंय यांनी याला हा? ना? मला आलं ना घर अरे, काय त्याचे नाही मी गंगीचे 3 अंडे चोरले हा. कोंबडे सामीने चोरले मी नाही चोरी हा. खायला मी अंडे चोरले, मी अंडे सव्याने शिरपे ना हे गावात चोर झाले आपले आता तुम्ही मला सांगू नका पैसे टाका हा वहिनी ऐ, पैसा त्या वहिनीचे पैसे गळ्यातली माळ त्या ठेवली वहिनीकडे नको पाहू इकडे ओ, पाहिजे बाई. म्हणजे माझं लक्ष आहे बघा हो काय? लक्ष आहे असं. टोल टोल त्याला जाऊ अगं झाकून धर ना तो पसारा तिथे मोकळा टाकून आण. तो कुणा का पाहिजे बघ बरं मी काय म्हणतो बाबरो हा, हा. पाहू 5 नदीकडे बाय पाय बारा बारा नाही लाईला ना, ते ना ओ मला झोपायचं सांगू, नाही पैसे त्याची. बरं का मी आता
अरे मला या वहिनीचे पैसे द्यायचे देऊन ना. टाक वहिनी देऊन टाक अहो, मी तुम्हाला- वहिनी आता माय काय चूक आहे तुम्ही सांगा. मला पैसे द्या छोट्या बकऱ्याचे ते बकरे मी अख्खे घेऊन चालले आता बरं एक करू वहिनी ते बकरू आहे ते घेऊन जाय आणि एका बकराची ना आपण याला खालाय ना बकरू नाही सगळे बकरे बिकरे अहो, घेऊन नका. चालले 6,000 रुपये नका हो काजल ताई नका हो. याच्यावर आपण दोघं जाऊन याच्यावर केस करू मग चांगलं. तुमचे करा किती करा केस करा मावर बिंदास केस करा काय अडचण नाही एक काम करा वरगणी काढा तिथे पैसे मोठं टाका मागून 25-30 रुपये 50 रुपये देतो मी. ओय भीक लागली काय मला 25-30 रुपये समाकू देतो. घेतो हा? 500 रुपये खायला- खायला मला 2,000 रुपये अरे शिरप्या खायला कसं गोड लागलं बकरू हा हे ना वहिनी पेटल्या ना तोंडात चव मग पाहायचं बघू काय चालेल तुला कबा बकरू खातो ते का खायची वस्तू आहे? अरे तुझ्या दारात म्हशीचं शेण पडलं होतं, ते खायचं ना. शेण नाही खाती मटन लय आवडत आपल्याला हाय ना हा चांगला नाही हा माणूस हा लई चोऱ्या करतोय गावामध्ये अंडे चोरीतो कोंबड्या चोरीतो बकरे चोरीतो म्हणजे सबे खाले सगळं आता अहो, सगळं. काजल ताई, चांगल्या तुम्हाला घरातला कसं- पोरगा तो अहो, थांबा ना, हा? अहो. अहो काजल ताई तुम्हाला माहिती ना हा चोर आहे मग थोडेसे पैसे माफ करा ना आम्हाला. बाय 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 म्हणजे सोडले वहिनी सोडा पैसे त्यांना हा, मी बरं सोडील. हा, मी काय माझं बकरू सोडून देईल का मला काय माहित नाही पैसे द्या ना तर बकरू भरून द्या वहिनी आता काय कर ते मागचं 4-8 काय? दिवस थांब. हा, बोकडे का पाठी तुला काय करायचं आता ते हा? बकरू घेऊन जाते मी माझ्या बरोबर याच्यात ठेवते याला कसं तुम्ही मोकळे ठेवले ना म्हणून याला चान्स मिळाला या हिच्यामुळं हा. मी म्हणत होतो नको बारीकले बकरं घेऊ पण तुला आवडत सर लय लागत होतं. माझे एवढे शहा बकरे अहो, हा कसा म्हणजे असेल? माझं सोनं होईल घर होईल म्हणून मी हा. स्वप्न पाहिलं हो मी. बरं तुमचं करा का पा ते राहिले ना त्याला खाल टाकत होते हा ना नाही हो नाही ना काय नको टाकू. चोरटा आहे तू तो, हात चोरटा. लावता बकरीला तू हात लाव. आम्हाला हात पाय आहे टाकायला भाऊ नाही नाही नाही, मी घेऊन चालले मी चालले आता ओ तुमचं काजल ताई नका हो नका. नाही, नाही. ओ, काजल येऊ ताई. दे येऊ दे येऊ नाही, दे नाही. या आपल्या झोपात राहिलं तर ते नेऊ घेऊन जाईल नको नको याला तोंडाला वहिनी आणि आम्हा- तवाला ये घेऊन जाय वहिनी तुम्ही बकरीला घरात बांध जाऊ नका बघा त्याला काय होतं गुचड होता घरात तुझ्या वट्ट ना बंद जाईल डोक्यात दगड घालीन मी आता हा मला शिकू कर राहिला का तू आला मोठा शिकवणारा अहो वा तुम्हाला रे वा. बाजारातून 30 रुपयाची चप्पल घेतली ती चप्पल लावा त्याच्या कानाखाली. आता काय हाती आपल्या त्याला चाल काय बाई, किती वाईट नजरे हा, काय तो हो, चांदीच बाई आहे कसं होतोय बाई आमच्याकडं पोतीकडं सगळीकडे पाहू राहिला हा. हात नाही येऊच ती मी म्हणते तुम्ही एवढ्या वेळेला सीधा केलाच का नाही चांगला वहिनी चल आपण याला तो बकरू घेऊन जायची आणि त्या बकराचे पैसे नाही तुला पैसे. महिन्यात देतो पैसे वाटलं तर बाहेर थांब आता काय केलं याला घ्या पोलीस स्टेशन अरे याला पोलीस स्टेशन आपण किती न्यायला चाल काजल ताई माफ करा हो, नाही नाही, काजल मी ताई. पैसे नाही सोडणार झाला गाड्या आज सगळी झाली अर्धा बोकड आहे ना डब्यामध्ये काढून ठेवली आता मग हळद मीठ लावून परत पण आता हेच मिठलंय तिकडे इकडे आता काय आपला ताण राहिला नाही 10 रुपये कुठे एवढं पेले पण 10 किलो सगळं शिरलं सम्या जो म्हणतो होता ना याव करेंगा त्याव करेंगा आता सगळी चोरी समय बोलत होतो मी मोकळाच राहतो आणि तो आहे ना तो ना जाऊन दे ती कुठे ठेवती ना तो बोकड्या पाहतो तिच्याकडे त्याचा सुद्धा कार्यक्रम करून टाकतो एवढ्या 8 दिवसात त्याला श्रीपतराव म्हणतात